क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून हे केवळ मदत म्हणून नाही, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन नाही, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आजच जवळपास 1,000 कोटीचे 1,51,000 शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे। आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आमच्या पोर्टलवर ते जशी मागणी करतील त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंड्सच्या उपलब्धतेप्रमाणे त्या वस्तू मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या इन्व्हेस्टमेंटमुळे शेती शाश्वत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा प्रकारची मदत देखील आपल्याला मिळेल। मला असं वाटतं की एक चांगला हंगाम करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। अर्थातच या सगळ्या काळामध्ये वातावरणातल्या बदलामुळे काही डिझास्टर्सचा सामना देखील करावा लागेल। कधी अतिवृष्टी होते, कधी एखाद्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो, असे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अगदी अतिवृष्टीमुळे कधी दुबार पेरणी करावी लागते, कधी उभ्या पिकांना त्याचं नुकसान होतं। या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात, त्याची अर्ली वॉर्निंग आपल्याला कशी देता येईल हा प्रयत्न मात्र आमचा यावेळी IMDच्या मदतीने राहणार आहे। त्या संदर्भात एक डिसिमिनेशनची सिस्टीम देखील आम्ही तयार केलेली आहे, त्याचा देखील आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे या खरीप हंगामाच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो। पण अनेक ठिकाणी दुकानचे चालवणारे व्यावसायिक आहेत त्यांच्या कृषी अधिकाऱ्यांची खालची लागीबद्ध हा सगळ्यात मोठी समस्या यायची। दुसरी गोष्ट येते की म्हणजे क्लायमेट चेंज हा सगळ्यात आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अचानक पडणाऱ्या आपण AWS सिस्टीम लावतो अनेक ठिकाणी, पण शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी सुद्धा फीडबॅक मिळत नाही, त्याच्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होतं। नाही, म्हणूनच आम्ही सांगितलं की लिंकिंगच्या संदर्भात आता बघा गेले काही वर्षात खतांची कमतरता कुठेही नाही। आपण बघितलं एक जमाना होता 2014 पूर्वी की खतांकरता लाईनी लागायच्या, लोक लाईनीत मेलेले देखील आपण पाहिले। आता ती पद्धती नाही आहे। खतांमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे की त्याच्यासोबत लिंकिंग, म्हणजे हे खत घ्या याच्यासोबत हे बियाणं घ्या, हे खत घ्या याच्यासोबत हे कीटकनाशक घ्या, अशा प्रकारचं जे लिंकिंग आहे त्याच्याबद्दलचा अनरेस्ट आहे आणि त्याच्यावर आता आपण एक मोठी मोहीम या ठिकाणी आखलेली आहे। आणि बोगस बियाण्याच्या संदर्भात यावर्षी मी जसं सांगितलं की आता ट्रुथफुल बियाणंही पोर्टलवर आणलेलं आहे। अर्थात ते 100% आम्ही आणू शकलेलो नाही, कारण हे पहिलं वर्ष आहे। पुढच्या वर्षीपर्यंत आपण 100% ते पोर्टलवर आणू। त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की शक्यतोवर साथी पोर्टलवर प्रमाणित बियाणंच त्यांनी घ्यावं। यावेळेस म्हणूनच बँकर्सला शिंदे साहेब आणि मी काल परवा SLBCला होतो त्यावेळेस आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसतं आदेश काढता पण अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची हमी तुम्ही घ्या। तर SLBCने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी एकतर SLBCचे सगळे मेंबर्स सगळ्या बँकांची बैठक घेणार आहेत, सर्व ब्रँचेसची, की कोणी सिबिल मागायचं नाही आणि तरीही कोणी सिबिल मागितलं तर त्याच्यावर कारवाई करायचं त्यांनी आश्वासन दिलं आहे। अतिवृष्टीचा मुद्दा उपस्थित केला। मराठवाडा आणि विदर्भामध्ये विशेषतः सोयाबीन आणि कापूस मोठ्या प्रमाणात येत असतो, तर त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून अतिवृष्टी झाल्यामुळे जे मोठ्या प्रमाणात संकट येतात